नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. तर त्यांनी कमेंट्स केलेत की सर कट ऑफवर एक चांगला व्हिडिओ बनवा की जेणेकरून आम्हाला पुढच्या फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रम ठरवताना फारशी अडचण येणार नाही. त्यामुळे मी ठरवलं की यावर एक चांगला व्हिडिओ काढूया. यासाठी बरेचसे पेजेस मी माझ्याकडं लिहून काढलेले आहेत की जेणेकरून कोणताही एखादा मुद्दा त्यातून राहू नये. इथं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते कट ऑफ लिस्ट म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो किंवा कसा केला जातो या गोष्टी अगोदर क्लिअर माहीत असणं गरजेचं आहे. तर कट ऑफ लिस्ट म्हणजे मराठीमध्ये त्याला निकाल मर्यादा किंवा पात्रतेची मर्यादा असं संबोधलं जातं. म्हणजे निकाल मर्यादा किंवा पात्रतेची मर्यादा त्याला असं म्हटलं जातं. आता नेमकं जे कट ऑफ आहे तो त्या शब्दाचा अर्थ झाला, परंतु कट ऑफ लिस्ट ज्यावेळी आपण विचारात घेतो त्यावेळेस ती एक अशी यादी असते की जी एखाद्या परीक्षेतील किंवा प्रवेश प्रक्रियेतील उमेदवारांची निवड करण्यासाठी निश्चित केलेले किमान गुण दर्शवतं. त्यांची निवड करण्यासाठी निश्चित केलेले किमान गुण ते दर्शवतं. मग याचा उपयोग काय नेमका, म्हणजे आम्ही कट ऑफ लिस्ट बघायची तर कशासाठी बघायची, तर याचा उपयोग बऱ्याच कारणासाठी होऊ शकतो. एक, कोणत्या उमेदवारांना विशिष्ट अभ्यासक्रमासाठी किंवा संस्थेत प्रवेश मिळू शकतो. म्हणजे कट ऑफ पाहिल्यानंतर तुमचे गुण जे आहेत त्याची तुलना तुम्ही करू शकता. जिथं येऊन थांबले ते गुण जे दर्शवतात त्याच्याशी तुलना करून मग तुम्ही एखादी संस्था किंवा एखादं कॉलेज उच्च माध्यमिक विद्यालय ठरवू शकता. दुसरं आहे की या प्रक्रियेमध्ये आपण कुठे आहोत आणि तुमच्या समोर किती मोठी स्पर्धा आहे याचा अंदाज आपल्याला येतो. म्हणजे याचा उपयोग खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. पुढील फेऱ्यांसाठी किंवा तयारीसाठी मार्गदर्शन कट ऑफ लिस्ट करतं आणि तुम्ही तुमच्या गुणानुसार योग्य ते उच्च माध्यमिक विद्यालय असेल, उच्च माध्यमिक विद्यालय असेल किंवा कनिष्ठ महाविद्यालय असेल निवड करू शकता. म्हणजे यासाठी आपल्याला कट ऑफ आणि कट ऑफ लिस्ट हे समजणं अगोदर महत्त्वाचं असणारं आहे. आता एखाद्या उच्च माध्यमिक विद्यालयाची समजून घ्यायची असेल तर कट ऑफ लिस्टवर आपण क्लिक जर केलं तर तिथं तुम्हाला रिजन तुमचा जो आहे तो भरावा लागेल, डिस्ट्रिक्ट कोणता आहे तो भरावा लागेल. त्यानंतर स्ट्रीम कोड तुम्ही तयार केलेले असणारे आहेत. स्ट्रीम कोडमध्ये पहिले 2 लेटर जे असणारे आहेत ते रिजन सांगतं, जे 8 विभाग असणारे आहेत ते. त्यानंतर पुढं अंक असणारे आहेत 4 किंवा 5 ते ज्युनियर कॉलेज कोड सांगतं. त्यानंतरचं जे लेटर असणारं आहे ए असेल, एस असेल, सी असेल तर ते शाखा सांगतं. त्यानंतर स्टेटस पुढं असणार आहे सिम्बॉल. एस पुढचं जे सिम्बॉल असणार आहे ते स्टेटस ऑफ कॉलेज, म्हणजे ते ग्रँटेबल आहे, नॉन ग्रँटेबल आहे. एफ असेल तर सेल्फ फायनान्स आहे. पी असेल तर पार्टली ॲडेड, म्हणजे 20% अनुदानापासून ते टप्पा 80% अनुदानापर्यंत असणार आहे. म्हणजे हे आपण समजून घेणं खूप गरजेचं असणार आहे. आणि शेवटचं लेटर एम किंवा ई असेल तर माध्यम असणार आहे. एम असेल मराठी, इंग्लिश. म्हणजे या पद्धतीनं आपण ते स्ट्रीम कोड तुमच्याकडे असणारे आहेत तर त्यावरनं तुम्हाला निश्चित त्याचा अभ्यास करता येऊ शकतो. आता यामध्ये ज्यावेळी तुम्ही स्ट्रीम कोड तयार करता त्यावेळेस एक काळजी घेणं गरजेचं आहे की ज्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रेफरन्स तुम्ही 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर देताय त्यामध्ये ग्रँटेबल, नॉन ग्रँटेबल डिव्हिजन किती आहेत हे तुम्हाला समजू शकतं. ते शोधायचं तर काय करावं लागणार आहे, तर तुम्ही वॅकन्सी लिस्ट किंवा कट ऑफ लिस्टमध्ये गेला तरी पण चालतंय. तिथं सगळी इन्फॉर्मेशन येते, ॲडेड, अनएडेड, पार्टली ॲडेड किंवा सेल्फ फायनान्स, गव्हर्नमेंट, हे सगळं येईल. त्यावरनं ते ठरवायचं आहे. म्हणजे एकाच वेळी त्या कॉलेजची 2 वेळा 3 वेळा नावं दिसतील
त्याचा कोड वेगळा दिसेल आणि पुढे तुम्ही बघायचं की ते कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतंय, त्याचा स्टेटस काय आहे हे आपण समजून घ्या, कारण बऱ्याच ठिकाणी गोंधळ होताना तो दिसतोय। त्यामुळे स्ट्रीम कोड जो तयार करायचा आहे तो इतका सुंदर तुमचा तयार झाला पाहिजे बरं का, की परफेक्ट ॲडमिशन तुम्हाला ते मिळायला पाहिजे। नाहीतर मग मी ग्रँटेबलला घेणार होतो पण सेल्फ फायनान्सला गेला असं रिझन कोणतंही सांगू नका। ही तयारी, हा व्हिडिओ ऐकल्यापासून तुम्ही तयारीला लागायला काय हरकत नाही, कारण ग्रँटेबलमध्ये 100% अनुदान असेल, परंतु नॉन ग्रँट असेल, सेल्फ फायनान्स असेल तर यांच्या बाबतीमध्ये किंवा पार्टली ॲडेड असणार आहेत यांच्याकडं या तुकड्यांसाठी जे काही शिक्षक नेमलेले असणार यांसाठी अनुदान मिळत नाही आहे। आणि म्हणजे अनुदान जर मिळत नसेल, टप्पा अनुदान जर असेल तर विद्यार्थ्यांच्याकडून फी घेऊन म्हणजे फी आकारून तो पगार दिला जातो, त्यामुळे तिथं तुम्हाला जास्त पैसे प्रवेश घेताना द्यावे लागणार आहेत। त्यामुळे ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजचा स्टेटस समजून घेणं खूप गरजेचं असणार आहे। आणखीन एक महत्त्वाचं आहे की फीच्या बाबतीमध्ये कॉलेज जे तुम्ही पसंत केलं असेल त्या कॉलेजच्या बाबतीमध्ये वेबसाईट दिलेल्या आहेत, त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तिथलं फी स्ट्रक्चर जे तिथं दिलेलं आहे ते तुम्ही अभ्यासू शकता, ते पण कागदावर एखाद्या लिहून काढू शकता। परंतु बऱ्याच वेळा तफावत जाणवते की तिथं ऑनलाईन जी काही फी दाखवलेली आहे ती आणि प्रत्यक्ष प्रवेश घ्यायला ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळेस प्रवेश घेताना मात्र विद्यार्थ्यांच्याकडून काही ठिकाणी जास्त फी आकारली जाते, त्याची कारणं वेगळी आहेत। आता हे मी सांगत नाही, परंतु तुम्ही जिथं प्रवेश घ्यायला जाल तिथं अगोदर फी स्ट्रक्चर कसं आहे याची पूर्ण काळजी घेणं गरजेचं आहे, माहिती घेणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही स्टेटस ऑफ कॉलेज जे आहे ते कोणतं आहे, ग्रँटेबल तुकडे आहे का नॉन ग्रँटची तुकडे आहे, ते सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला वॅकन्सी लिस्टमध्ये पण बघायला मिळेल किंवा कट ऑफ लिस्टमध्ये सुद्धा ही इन्फॉर्मेशन सगळी असणारी आहे। त्यानंतर पसंती क्रमानुसार स्ट्रीम कोड कागदावर एकदा तुम्ही लिहून काढले की त्याप्रमाणे मग आपल्या प्रवर्गानुसार म्हणजे आपण ज्या कॅटेगरीमधून येतो त्या प्रवर्गानुसार तिथं किती गुणाला ते क्लोज झाले तिथं तो गुण म्हणजे समजा 480 आहे का 416 आहे का 400 आहे का 315 आहे हे कळतं, ते तिथं तुम्ही काय करायचं नोट डाऊन करायचं। असं जे काही तुम्ही पसंती क्रम ठरवलेला असणार आहे त्याप्रमाणे ते रेकॉर्ड तुम्ही काय करायचं आहे ते तयार करायचं आहे। म्हणजे ही एक बाब सगळ्यात महत्त्वाची असणारी आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर हे तुम्ही स्ट्रीम कोडच्या आधारे कुठं कट ऑफ आहे, कुठं येऊन ते थांबलंय त्या गुणाला की त्याच्या वरच्यानं जे आहे ते त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, पण त्या गुणाच्या खाली असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश मिळालेला नाही। बऱ्याच वेळा असं होतं की एकसारखे गुण असतात, मग तिथं कदाचित म्हणतोय मी अल्फाबेट्स हा क्रायटेरिया लावला जातो की काय अशी पण शंका, कारण ते ऑनलाईन असल्यामुळे कदाचित त्या पद्धतीने अल्फाबेट्स ॲडजस्ट करून त्या नावामध्ये पुढं क्रम सुद्धा बदलला जाऊ शकत असेल असं म्हणायला काही हरकत नाही। बऱ्याच वेळा पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना असं वाटतं की माझ्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्याला जर प्रवेश मिळत असेल तर मला का नाही, किंवा अन्य काही असेल तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट असणार आहे ते कट ऑफ लिस्ट। तुम्ही कट ऑफ लिस्ट त्या अपेक्षित कॉलेजची समजा त्या विद्यार्थ्याला मिळाले तर तुम्ही ते बघू शकता, कारण इतकी पारदर्शकता त्याच्यामध्ये दिसतेच ते, त्यामुळं तिथं काही अडचण नाही। तर त्या दृष्टीनं आपण तो कट ऑफचा बारकाईनं अभ्यास जर केला तर तुम्हाला निश्चित ते चांगलं समजू शकेल। त्यामुळं वॅकन्सी लिस्ट असणार आहे, म्हणजे एकदा स्ट्रीम कोडवरनं तुम्ही कोणत्या किती गुणाला ते बंद झालेलं एकदा ते तयार करून घ्या, कागदावर लिहून काढा। त्यानंतर वॅकन्सी लिस्ट म्हणून आहे त्याच्यावर क्लिक करा, पुन्हा तिथं रिजन मागेल, डिस्ट्रिक्ट मागेल आणि पुन्हा स्ट्रीम कोड टाकायचा। ते टाकल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा त्या वॅकन्सी लिस्ट आत्ता ते तपासायचं नाही, कारण आता जर तुम्ही तपासला तर अजून प्रवेश प्रक्रिया आता आजपासून सुरू झालेली आहे, त्यामुळं ती 7 तारखेला ज्यावेळी बंद होईल, 6ला बंद होईल, 7ला बंद होईल, त्यानंतर तुम्ही वेबसाईट ओपन करून जर पाहिला तर
त्या वेबसाईटच्या खाली गेला तुम्ही, खाली गेला तर तिथं तुम्हाला कॅप इनटेक किती आहे, एकूण ॲडमिटेड किती आहेत ही संख्या सगळी मिळू शकते. ही टोटल महाराष्ट्रातली असेल. पण तुम्हाला कॉलेज निहाय पाहिजे असेल तर ती तुम्हाला 7 तारखेला नाही मिळणार, 8 तारखेला पण मिळणार नाही, ती 9 तारखेला तुम्हाला कदाचित दिसेल. कारण 7 तारखेपर्यंत रात्रीपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश चालणार आहेत. त्यानंतर मग एक दिवस असा दिला असणार आहे त्यांना की कॉलेज त्यांच्या लॉग इनमधून जे ॲडमिट झालेली मुलं असणारी आहेत त्यांची ॲडमिटेड म्हणून, ॲडमिशन कन्फर्म म्हणून ते कळवावं लागणार आहे. त्यामुळं ती पुढच्या यादीमधून मुलं ॲटोमॅटिक काय होतील, ते बाहेर निघतील. म्हणजे मग ती रिक्त जागांची यादी ही 9 तारखेला 9 जुलैला डिस्प्ले होणारी आहे. मग ती ज्यावेळी डिस्प्ले होईल त्यावेळेस पुन्हा हे स्ट्रीम कोड टाकून त्यामध्ये नेमकं किती जागा आहेत आपल्या प्रवर्गासाठी, त्या कॉलेजमध्ये त्या तुकडीसाठी ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल जे काय आहे ते किती जागा आहेत याचा अभ्यास तुम्ही करायचा आणि ते कागदावर लिहून काढायचा आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टी तुम्हाला कराव्या लागणाऱ्या आहेत. एक पहिलं कट ऑफ लिस्ट काढून ठेवा आणि 9 तारखेला तुम्ही डायरेक्ट काय त्याला आपण म्हणूया व्हेकन्सी लिस्टच्या सहाय्यानं किती जागा तिथं भरायच्या राहिलेल्या आहेत ते आकडे तुम्ही लिहून काढू शकता. आणि एकदा तुमच्याकडे हा डाटा आला 9 तारखेला तुमच्याकडे तो डाटा येईल की कदाचित त्या दिवशी रजिस्ट्रेशन सुरू करतायत का, ऑप्शन फॉर्म रजिस्ट्रेशन म्हणण्यापेक्षा पसंतीक्रम ऑप्शन फॉर्म 2 जो असणार आहे तो भरायला कदाचित 9 पासून सुरुवात करतील. अर्थात काय होईल मला माहीत नाही, पण एक अंदाज आहे की त्या दिवशी ते कदाचित ते सुरू करतील. तरी अलर्ट राहून आपण ते वेबसाईट सतत चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे तिथं पसंतीक्रम देण्यासाठी मात्र विद्यार्थ्यांच्या लॉग इनमधून जायचं आहे विद्यार्थ्यांना, आणि विद्यार्थ्यांनी त्या लॉग इनमधून गेल्यानंतरच तुम्हाला तो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. म्हणजे ऑनलाईन कन्सर्न तुम्ही देणं गरजेचं आहे. तुम्ही पहिला मी फॉर्म भरलेला आहे आता गरज नाही म्हणाला तर तुमचा पुढच्या फेऱ्यांना विचार होणार नाही. त्यामुळं मित्रांनो, प्रत्येक फेरीला तुम्हाला ऑप्शन फॉर्म 2 म्हणजे पसंतीक्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा देऊन ऑनलाईन नोंद करून तो लॉक करावा लागणारा आहे. लॉक करणं म्हणजे तो सबमिट करायचा आहे. मग त्यांच्याकडे ती यादी जाईल, त्यात तुमचं नाव येईल आणि मग त्या गुणवत्तेनुसार कुठं तुम्हाला कोणतं वाटप होईल ते तुम्हाला पुढच्या फेरीला ते कळणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण ऑप्शन फॉर्म साधारणतः 9 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे ते सुरू करतील, तर त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळं कागदावर ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यात मग तुम्ही सिक्वेन्स जो तुमचा आहे चॉईस कसा काय त्या जागेवरनं आणि कट ऑफवरनं तुम्ही ठरवायचं आहे. इथं तुम्हाला असं वाटत असेल की मला आता शाखा बदलायची आहे, मला नको आहे इथं, तर तुम्हाला प्रवेश तुम्ही कॅन्सल केला आहे का अजून काय केलेलं आहे, तर पुढच्या फेरीला येत आहे मग तुम्ही प्रवेश कॅन्सल करून येत आहे का तुम्हाला अलॉटच झालेलं नाही कॉलेज म्हणून तुम्ही पुढच्या फेरीला येत आहे, ते आता नंतरचा भाग आहे तो. म्हणजे ते तुम्ही तिथं येत आहे म्हणजे तुमचा प्रवेश रद्द झाला असेल तरी पुढं तुम्ही याल आणि तुम्हाला कॉलेजच मिळालं नाही तरी पण तुम्ही याल. म्हणजे तिथं येताना ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहीत असणं फार गरजेचं असणार आहे. त्यामुळं मित्रांनो, या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. तुम्हाला ऑनलाईन कशा पद्धतीनं ते कट ऑफ लिस्ट बघायचं आहे त्यासाठी एक थोडासा व्हिडिओ तुम्हाला इथं पुढच्या भागामध्ये तो निश्चित पाहायला मिळेल. विद्यार्थ्याला एखाद्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा कट ऑफ पाहायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे, तर तो ही FYJCadmissions.in वेबसाईट जी आहे त्याच्या माध्यमातून तो हे पेज ओपन करेल. इथं कट ऑफ लिस्ट देईल, त्याला टिकमार्क जर केलं किंवा आपण क्लिक म्हणूया त्याला क्लिक केलं तर इथं रिजन मागतंय. पहा रिजन जे असणार आहे ते इथं मी कोल्हापूर टाकतोय. त्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट मागताय ते सातारा आणि इथं स्ट्रीम कोड तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. तो स्ट्रीम कोड इथं आपल्याला टाकायचा आहे K0, त्यानंतर 353 354 SPM हे कॅपिटल आहेत पहा. म्हणजे KO जे असणार आहे ते तुमचा रिजन कोड असणार आहे. त्यानंतर ज्युनियर कॉलेज कोड पुढचा येणार आहे.
10,354 आहे. SPM, एस म्हणजे सायन्स फॅकल्टी आहे. पी पार्शली और पार्टली ॲडेड 20% ते 80% आणि मराठी मीडियम असणार आहे. आता ते सर्च करूया. आता इथं तुम्हाला यू डायस नंबर दिसेल. कॉलेजचं नाव आहे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड, स्ट्रीम सायन्स. स्टेटस हे बघणं खूप महत्वाचं आहे. पहा, पार्शली ॲडेड 20% to 80%, मीडियम मराठी. इथं स्ट्रीम कोड आलेला आहे पहा, आणि इथं रिझर्वेशन डिटेल्स दिलेले आहेत पहा. इथं दिलेले आहेत पहा. वुमन्स आहे, ट्रान्सफर, एक सर्व्हिसमन, प्रोजेक्ट किंवा अर्थक्वेक अफेक्टेड आहेत, ऑर्फॅन आहे, रिमेनिंग सीट्स प्युअर असणार आहेत, दिव्यांग 4% असणार आहे. आता इथं SC ST व्हिजे ए, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SE, BC, EWS आणि जनरल. म्हणजे SC आपण जर पाहिलं तर इथं 261 गुणाला वुमन जे 30% रिझर्वेशन त्यात क्लोज झाले, आणि इथं रिमेनिंग सीट्समध्ये प्युअर 252 गुणाला ते क्लोज झालेलं असणार आहे. म्हणजे इथं जनरल 440ला आहे, तर इथं रिमेनिंग सीट्समध्ये 427 असणार आहे. म्हणजे हे मार्क्स जे असणार, आपण कोणत्या प्रवर्गामधून येतोय. एखादा व्हिजे ए येत असेल तर तिथं लिहून ठेवायचं की बाबा व्हिजे ए इथं दिसत नाही, परंतु NTB आहे. म्हणजे त्यावरून आपल्या लक्षात येईल की इथं व्हिजे ए मध्ये कुणीच दिसत नाही. इथं NTBचं दिसतंय पहा 356. म्हणजे आपण कुठल्या प्रवर्गामधून येतोय आणि त्यासाठी त्या प्रवर्गाचं मेरिट कुठं येऊन थांबलेलं आहे त्याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. आणि नंतर वॅकन्सी लिस्टचा अभ्यास तुम्ही केला तर पसंतीक्रम द्यायला किंवा तयार करून ऑप्शन फॉर्म भरायला काही अडचण येणार नाही. म्हणजे या पद्धतीनं ते असणार आहे.